हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. तर जे काय वांग्याचं म्हणजे वांग्याची रेसिपी होती, म्हणजे काय बेसन वांग्याची, ती मी तुम्हाला शेअर केली ती जयाच्या हातची. तर आता तुम्ही बघू शकता त्याला कट किती आलेला आहे, कारण तेव्हा उकळत होती ती आणि त्यामुळे ते कळत नव्हतं. खूप मस्त, खूप छान लागलं. आणि मी रुपेशच्या लग्नात ते खाल्लेलं होतं. त्याच्यानंतर आत्ता खाल्लेलं आहे. तेव्हा मामीच्या आईने बनवलेलं होतं, म्हणजे आमच्या मावशीनं. आणि आता जे आहे ते जयानं बनवलेलं. आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा माझ्या यूट्यूब परिवाराला, ताई, दादांना. कारण माझे गुरु तुम्हीसुद्धा आहात. तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी शिकते डेली कमेंटच्या माध्यमातून. तुम्हाला काय मिळत असेल व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मी पण शिकते. त्यामुळे हृदयातून आभारी आहे. इथं थोडंसं मी आणि सगळेजण आम्ही आजीला थोडंसं बोलत होतो. कारण मामा सांगत होते की कंटिन्यूली 2-2, 3-3 तास ती वाचत बसते. कुठलं ग्रंथ वाच, पोथी वाच. यानं काय व्हायला लागलं आहे की तिच्या ना पूर्ण डोळ्यांना त्रास व्हायला लागला आहे. बसून बसून तो मणक्याला पण प्रॉब्लेम होतो, तो वेगळा पण डोळ्यावरती. आणि डोळ्यावरती ना तिच्या मांस आलेलं आहे ना एका साईडला. ते एका साईडनं तिला दिसत नाही आहे, एकाच डोळ्यानं दिसतं. मग ती आता काय म्हणत होती की ऑपरेशन करायचं आहे. तर बघा, आता डॉक्टरांचा सल्ला वगैरे सगळं घेतलेलं आहे, पण शेवटी अनुभवाचे बोल असतात. मी काही पण असू दे, तुम्हाला पण विचारते. तर तसं मला तुम्हाला विचारायचं आहे की तिचं आता जे वय आहे, या वयात तिचं जे डोळ्याचं ऑपरेशन करायचं आम्ही म्हणतोय, तर तो निर्णय योग्य आहे का? किंवा ते व्यवस्थित होतं का? ऑपरेशन तर होतात, सगळं होतं, पण पुन्हा आणि खूप गोष्टींना सामना करावा लागतो, जे आपण बघतोय. तसं काय आहे का? योग्य आहे का केलं तर? थोडंसं तुम्ही पण सांगा, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीनं सिनियर सिटिजन असतातच आणि ऑपरेशन तर त्या वयात करतातच. त्यामुळे मग तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. डोकं टिकून पाय लय लाडाचं. हा लाड लाड लाडानं बिघडव अरे कोणी सांगून कोणी बिन सांगता बिन मागता काय काय वस्तू मला आणून दिले तू बाजारात पप्पा उठा उठा. सागरच्या कुत्र्याने चपल्या चोरल्या म्हटलं तर ह्याने चपल्या आणल्या. आरतीची काय कशी म्हणत होती, ज्या लगीन आहे बघा 4 दिवस ठेवायला लागल बघा. व्हायला म्हणायचं नसतं हो. होय म्हणलं की आशा लागत असते. जाऊन हवा बघायचं. योग कसा असतो होय म्हणायचं. मला या दिवसात कमेंट तर भरपूर आल्या की बाबा तुमचा गोतावळा छान आहे, सगळं छान आहे वगैरे, असं पण आलं. आणि काही जणींचं असंच म्हणणं होतं की शहरातली माणसं अशी आहेत आणि गावाकडचे तशी आहेत. तर तुम्हाला एक खरं सांगू, माणसं इथं चांगली आहेत, तिथं वाईट आहेत, तिथं म्हणजे वाईट आहे, तिथं चांगले आहेत, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. शहरामध्ये सुद्धा खूप चांगली माया प्रेम देऊन छान अशी राहणारी सुद्धा माणसं आहेत. आणि गावाकडे सुद्धा अगदी नीच माणसं तिथंही आहेत. त्यामुळे असं नका म्हणू की शहर वाईट आहे, गाव चांगलं आहे. कोण म्हणतात? आम्ही गावाकडे पण आमचं लाईफ बघितलं आहे आणि आता 15-16 वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा बघतोय. दोन्हीकडे फक्त एकच सांगेन की मी ह्याला त्याला कंपॅरिझन नाही करणार. माझ्या हिशोबाने माणूस चांगला असेल ना तर सगळं चांगलं आहे. मग गाव असू दे नाही सिटी असू दे. सगळी येऊन तर दाखवा. बाबर कंपनी आम्ही या म्हणत नाही. 2 आहेत त्या. ए नवरदेव, छान संसार करा बर का. आणि सासू कुठे आहे? गेली का? गेली काय? सासरा आहे वाटतं. एन्जॉय करा सुनाच्या हातचं. कुठे गेली? ती येणार आहे 6 वर्ष माझ्याकडे. वेळ झाला तसं नाही, निघू नका. नाही नाही नाही, आम्ही लवकर हलणार आहे. मग आम्हाला काय मामी, चला आता तुम्ही कधी येताय बघा. आम्ही हा तर चला, आम्ही निघालेलो आहोत आता वाळेखिंडीला. इथं वाळेखिंडीत आलोय म्हटलं तर इथला आपला गोंधळ्या मसोबा जो आहे, मी गेल्या वेळेला आलते बघा इथं, तर तिथे पाया वगैरे पडलो. आता निघालेलो आहोत नवाळवाडीने. आत्या तुम्ही? आत्या वाळेखिंडीत आलो आमच्या सासरच्या देवाला.
इथं आल्यानंतर म्हटलं किट्टोला घेऊन जाऊया, कारण गेल्या वेळेला आलतो मी आर्यन तुमच्या दादा, किट्टो नाही आलेली. मग आता तिला म्हटलं दर्शन देऊया, कारण म्हणतात ना की ती तर घरातील मोठं लेकरू आहे, त्यामुळे मग तिला घेऊन गेलो. पण कुलूप वगैरे लावलेलं होतं. आता गेल्या वेळेला कसं पूजा वगैरे होती, त्यामुळे आम्ही पुजाऱ्यांना वगैरे बोलवलेलं. यावेळेला कसं मग बाहेरच्या बाहेर जे आहे ते दर्शन घेतलं. तर आत्या उतरायला लागल्या इथं. काय झाले? झोपे लागल्या. एक कुरकुरे घेऊन घे. कशाला आई कुरकुरे न बिरकुरे? आणि ते तर बाया. चालू झालं बघा. आज ना काय कोणास ठाऊक डोळ्यावरती ना एक अशी वेगळी अशी तार येणं म्हणतात ना, एकदम असं तार उघडू पण वाटत नव्हतं आणि झाकू पण वाटत नव्हतं. आम्ही आलेलो आहोत जतमध्ये आता हार्दूला काहीतरी खाऊ घेऊया. दादा गेलेले थांबायला. आईस्क्रीम काय म्हणायचं त्याला? नको आईस्क्रीम नको. वातावरण कसलं आहे? काय होतं? नको अजिबात नको. आता इथं खायला आणायचं आता. उघडू नको बाया, जाऊच नको, बसू रस्ता देऊ नको. लेणं सोडा तुझं. म्हटले का जबरदस्तीने जात्या बघा. जाऊन शेवटी आईस्क्रीम घेऊन आली बघा आई. मला म्हणते झोपे लागल्या, आईस्क्रीम खाल्ला येतो. तर आम्ही जो आपला तिकडचा पलीकडचा रस्ता मी तुम्हाला म्हणलेलं गेलेलं वगैरे दाखवलेलं, त्या रस्त्यानं आम्ही गेलो आणि इकडं पाऊस झालाय. पाऊस होऊन रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला, म्हणजे चिक्कल. आणि त्यात थोड्याशा रस्त्यावर आम्ही गेलो पण हॅलो हा थांबल्या मी. तर तर पूर्ण चिखल. दादा म्हणले मी पुढे गाडी घालणार नाही, कारण गाडी जर अडकली, कारण गुडघे एवढे खड्डे आहेत तिथं, अडकले तर आपल्याला JCB बोलवणी करावी लागेल. कोल्हापूर गाठायचं आपल्याला आणि लेट पण होणार, शक्यच नाही म्हणले. मग तिथून आणि रिटर्न गाडी घेतली आम्ही आता जतकडे. आता वळवून घेऊन असे ह्या रोडनं वरती जाणार आहोत. रसिकाला म्हणलं तू हार्दिकला घेऊन इथं या रस्त्यात, कारण पहिला आम्ही इथनं मधनं चालत येतो तुम्हाला माहिती आहे. तर हार्दिक पण झोपलाय, तो काय उठेना. रसिका यायला लागल्या भेटायला. आई तिथंच मधनं उतरली आणि त्या चिखलातनंच गेली पुढं बॅगा इथं ठेवून. का तर मी काय रसिकांनी चपात्या वगैरे करून ठेवले, त्या आणतो म्हणून. असा गोंधळ झाला. हे बघा चहा घेऊन आले इथं. जेव्हा थांब उतरतो आम्ही. इकडे काटा झाडा. भाऊजा आमची तर सकाळपासून जेवण वगैरे सगळं करून तयार रेडी राहिलेले होते की बाबा येतील आणि मग ॲन मोमेंटला असा गोंधळ झाला. बाबा म्हणले गाडी येते या, आणि पुढच्या साईडला घातल्यानंतर आम्हाला जाणवलं ते अडकल्यागत, म्हणून म्हणलं रिस्क घेण्यात अर्थ नाही. मग रसिकाला फोन केला, आम्ही इकडच्याकडेच जातो. तर रसिका म्हणली ताई मी तुम्ही येणार म्हणून खाचाल पोहे गरम चहा वगैरे हे पण केलेलं आहे, जेवण जे आहे ते तुम्हाला नेण्यासाठी बांधले, आता कसं करू. मग तिनं काय केलं, बाबाला सांगितलं तुम्ही बाळाजवळ म्हणजे हार्दिकजवळ थांबा, आणि तो चहा काही का होईना चहा तरी रस्त्यावर घेऊन आलेले बघा. याला महत्त्व आहे की म्हणजे आपल्यासाठी काय हवं असतं बघा ताईनो. म्हणजे इतर कुठल्याही गोष्टी, परवा ज्यांनी कमेंट केल्या ना मला इस्टेट प्रॉपर्टीबद्दल, याच्या पुढे बघा सगळं फेल आहे. तर पहा होय पोराला मला भेटायचं. पोरग्यासाठी खरं आलती, नाही तर मी जात मला आईला सोडून 4 वाजेपर्यंत वाट बघून आणि वरनं बिस्किट घेऊन आले 2 टाकून पिशवीत. हे बघा भाकरी घेऊन आले, खाली काटायत रसा. खाली काटाय माझी सासरवाडी झूम करतो फुल. सासरवाडी दार दिसते बघा, सासरवाडीला आपल्या दार दिसते बघा. हा, आणि माझी सासू तिथनं पळत इकडे यायला लागले बघा. किती अंतरावर आपण उभारले बघा. त्यामुळे माझे कसं एक
ओळखत नाही असं नाही, लांबचं असू दे जवळचं असू दे सगळं ओळखतो, कारण मी तिथे लहान मोठी झाली आहे. त्यामुळे ना सगळे पाहुणे असे काय म्हणतात की भेटाभेटी दिवसभर आम्ही भेटत होतो. ही घ्या की कसं गिळायला लागले दाखवा. बघा मामाच्या गावाला आले रस्त्यावर उभं राहून चहा बिस्किट खायले. नको गो बाई मस्तीची आई ना वैष्णो मातेला गेल्यानंतर किट्टोसाठी हे ब्रेसलेट घेतलेलं होतं. तर हे कसलं आहे काय आहे मला माहीत नाही आहे. ते पाऊचमध्ये मला कसं मध्यंतरी एक ते मनी मॅग्नेट ब्रेसलेट आलं ना तसंच आहे वाटतं हे, पण तसंच वरनं पॅकेजिंग तर दिसत आहे. ते त्याच्यासाठी म्हणजे किट्टोसाठी ब्रेसलेट आणि सोबत गाड्यांसाठी काय तर झुंबर म्हणतात बघा पुढच्या साईडला लावायचं आहे. पण याला ना खाली जे मोती आहेत, मोती का ते मणी प्लास्टिकचे असल्यामुळं ना असं आवाज जो आहे तो वेगळा देतात. म्हणजे असे रिअल घुंगरू जे असतात ना ते आवाज वेगळा देतात आणि हे प्लास्टिक जे आहे त्याचा आवाज थोडासा वेगळा येतोय. पण असो तिनं आणलेला आहे, एक JCBसाठी आणि एक 4 व्हीलरसाठी, असं दोघांसाठी 2. नातीसाठी काय ब्रेसलेट आणि आमच्यासाठी काय काय आणलेलं. मी म्हटलं राहू दे तिकडं, ते हे ते घेऊन जाण्यात काय अर्थ नाही, म्हटलं तुलाच राहू दे, तुलाच ठेव. असो चला आता आम्ही निघत आहोत इथूनच. पप्पाचा रोड असलेले बघा की बघा. कधीही बघा आईला कितीही दिवस आपण थांबू दे असं वाटतं की लेक थांबावीच, आणि ती इकडं आली की तिला वाटतं लगेच जावं का, आपला प्रपंच आपलं हे. तसंच आमचं पण आहे, त्यामुळं आम्ही पण लगेच निघत आहोत. चला बाहेरच्या बाहेरच तुम्ही भेटलो, रस्त्यावर भेटलो, रस्त्यावर चहा पिलो आणि आता रस्त्यावरूनच निघत आहोत कोल्हापूर. आता टायमिंग किती झाले, टायमिंग किती झाले बघा 4:49, म्हणजे 5ला 10 मिनटं कमी आहेत. 5ला 10 मिनिटं. कृष्णा आणि कृष्णामध्ये फरक आहे कसं काय. आम्ही जयसिंगपूर जवळजवळ आलोय. काय तर चहा किंवा थंड प्यावं म्हणलेलं होतं. एक तर माझं तोंड आले, असलं तोंड आले ना विचित्र, हे खाऊन ते खाऊन, इकडचं पाणी तिकडचं पाणी. आता थंड काहीतरी पिणार आहे किंवा चहा. जास्त गरम नको आहे, कारण तोंड आलं आणि जास्त गरम खाल्लं तरी पण त्रास होतो आणि थंड खाल्लं तरी पण त्रास होतो. आता काय एक अर्धा तास आम्ही घरी जातोय, पण म्हटलं आता घरी जाऊन चहा पिण्यापेक्षा इथूनच पिल्याला बरं. टायमिंग किती आहे बघू. चहा लावतो पण चहा नाही इथं, दाबेली घेऊन लावतोय. ते हे थंड पण नाही आहे ना, थंड काय म्हणले, नाही म्हणले थंड पण नाही. माझा वगैरे कोल्ड्रिंक्स आहेत, कोल्ड्रिंक नको बाई आपल्याला. एक तर ते तोंड आले आणि त्याच्यावर कोल्ड्रिंक पिले की ते चरचरतंय सगळं. 7:30 वाजल्या. अरे अर्धा तास गेला आपला, अर्धा तास गेला बघा बाया. चला 7:30 वाजले. कोणी केलंय चालू आता 7:30ला, म्हणजे घरी जायचं 8:30 वाजतील. ट्रॅफिक वगैरे असतं, कारण मगाशी कसं हायवे होता बाळा, सुपरफास्ट आलो. पुढं आता सिंगल रोड पण आहे ना, हायवे हे असतं, ट्रॅफिक लय असतं या टायमिंगला बरोबर. त्यामुळे सावकाश जाणार आहे, कारण सिटी लागली की लय जपून जावं लागतं. तर 2-3 दिवसातून आलेलं होतं, म्हणजे जाण्याचा दिवस येण्याचा दिवस वगैरे. तर ही पोरं बघा कुठे गेलता त्यांना विचारायचं असते, पण ते म्हणतात ना वाचायचं नाही आहे. तर अशी खुश झालेली होती. बाकी कॅमेरे असल्यामुळे डॉगींचं आता आम्हाला टेन्शन नाही आहे. म्हणजे कॅमेरे असल्यामुळं खूप साऱ्या गोष्टी अशा होऊन जातात ना की आपल्याला चेक करा येतं सगळ्या गोष्टी. आणि बाकी सागरनं वगैरे छान खाऊ पिऊ घातलं, काळजी वगैरे घेतली. आता इथेच ना लग्नातली कालची राहिलेली लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाची राहिलेली क्लिप जी आहे ती मी जोडत आहे. सुरुवातीला टाकली नाही, कारण तुम्ही ओरड चाल की बाबा हिचं संपते का नाही आहे हे लग्न पुराण, म्हणून मी शेवटला टाकलेले आहे. असो आता एवढाच पार्ट तुम्ही पण एन्जॉय करा. ह्या छोट्या छोट्या रीतिरिवाज परंपरा काय आहेत काय नाहीत तुम्हाला कळतील. आणि थोडंसं म्हणतात ना वेगळं काहीतरी म्हणून मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. रोज तेच त्याच्यापेक्षा. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठी सुद्धा आणि त्या नवरा नवरीसाठी सुद्धा आठवण झाली आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. हे काय आहे, आम्ही का मारत आहोत तिला, तर ते बाळाचं नाव ठेवलं जातं. ते बेलणं जे असतं त्याला अशा पद्धतीने नवीन कापड, सोन्याची माळ जी असते ती गुंडाळली जाते. ही पद्धत कोणाच्यात आहे सांगा. तर ती गुंडाळून आहे ना, ती आत्या जी असते, आता बघा
पोरं 2च आहेत, वहिनींना मुलगी नाही. ह्या सगळ्या आम्ही चुलत वगैरे आहेत. म्हणजे आता जी आहे ना समोर प्रियंका, ही चुलत वगैरे आहे, पण ते सख्यापेक्षा पण चांगलं म्हणतात ना बॉन्डिंग आहे. बाकी 2 मुलंच आहेत. तर मग आता ही जी आत्या आहे, कारण बाकीच्या 1-2 ज्या होत्या त्या गेल्या, त्यांचं काही इमर्जन्सी असल्यामुळे. तर मग आता हिनं नाव ठेवलं आणि मार पण जो आहे तो हिनंच खाल्लेला आहे. काय बोलते म्हणजे ते नवऱ्याचं नाव घेऊन त्यांचं मान्यता होते आणि त्या सगळ्याजवळ नाव घेऊन दे. जातो सांगुलच्या पेट आणि ते सोन्याचं लाट. विठ्ठलराव पाटील आणि मी तुमच्या बाळाच्या बारशाला येतो. सरी बिंद्या करतो आणि तुमच्या बाळाच्या बारशाला येतो. यायचं झोका द्यायला. धोका द्यायला ये. काय झालं? तुम्ही हळद केलेली नाम लावली. मीच केली एवढी लागले अगं नाही मी आले असं उडून मसाला संख्या आता तिकट लागते म्हणताय. काय नाही, धर हातात फक्त. नाव घ्या. जातो चेन घेऊन येतो तुमच्या बाळाच्या भाषेत. काल पाणी पडले का? नाही पडले माझं काय ओ संजू मामा उभा राहा तिथंच. जावा बाळ घे जावा की. मी नाही घातलं, मी शपथ नाही घातलं. अक्कूचा अवकाश ग. काय दिसायला तर सगळं चालतंय पण तुझी द्यायची तयार आहे बघ. तू बघायचं नाही रे. दोघांनी हुडकायचे कुणाला स्टार्ट म्हणल्यावर मग जायचं. हा 1 2 एकच असतंय. 1 2 ए साडी ते भांडू नका. ए म्हणू 1 2 1 2 साडे माडे 3. चला हुडका. मी म्हणतो की त्याला सगळं घालीन, तुला काहीच घालणार ना. 2 गोष्टी. मेन वस्तू तर गावली. तू सुपारीच घेऊन बस आता. सोनं घालून सोनं दे ना ते तिच्याकडे. तुला कसं पाहिजे? अंगठी तिने घेऊ दे का एकदम. आता काय बघू त्याला बघू काय तू 1 रुपया सुपारी जाय तुला. आणि विकेट खेळा तिकडे जाते ते. मग झालं सगळं. तिथं 3 वाजता आहे तिथं.
पाणी वतून पांढरच करता येईल. मोठी पाठी घ्यायची तर तुझ्या हातात आहे का बघ? काय लागा ना? ओ वहिनी घातली, घातली, घातली. चिटिंग नाही करायची भाऊजी. काय नाही दुसऱ्याला घेऊन ठेवलं सगळ्यांना. चला ताईनो, उद्यापासून आपले रेग्युलर डेलीचे ब्लॉग जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप मनापासून हृदयातून आभारी. श्री स्वामी समर्थ.